आज पुरणपोळी बनवायचा बेत आहे। रात्रभर डाळीला भिजवलं होतं मी आणि आता मी कुकरला लावणार आहे। 2 पाणी स्वच्छ धुतलेली डाळ तर तुम्ही बघू शकता। मी आता गूळ घेतलेला आहे, बडीशेप घेतले, इलायची घेतलेली आहे, जायफळ घेतलेला आहे। आता आपली डाळ शिजून झालेली ती त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे। चांगला हलवायचा आहे त्याला। गूळ पूर्ण विरघळून जाऊपर्यंत हे करायचं आहे आणि डाळ आपली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपली इलायची आणि जायफळ हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। बघा, जायफळ आणि इलायची आपण टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याला पण 2 मिनिटं चांगला हलवत राहायचं आहे। बघा, आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे, गूळ पण आपला एकदम विरघळून गेलेला आहे। आता आपली बडीशेप होती, ती बडीशेप आपण टाकलेली आहे पूर्णपणे। बडीशेप का टाकावी, त्याचा सुगंध मस्त येतो आणि खायला पण चविष्ट लागते पुरणपोळी। बघू शकता, आपलं पुरण पण एकदम रेडी झालेलं आहे। गोळा डायरेक्ट खाली पडतो म्हणजे समजायचं आपलं पुरण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। तर मी घेतली आता चाळण आणि टोप घेतलेला आहे। पुरण त्यात टाकून आपण चांगलं बारीक होईपर्यंत करायचं आहे। आपलं आता पुरण रेडी आहे, तुम्ही बघू शकता। कोणाला आवडतं त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पुरणपोळी म्हटलं आपला जीव की प्राण असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे। बघू शकता, आपलं पुरण एकदम रेडी झालेलं आहे। हाताला पण थोडंसुद्धा चिपकत नाही आहे, तर समजून जायचं पुरण आपलं रेडी आहे। तर आता मी एका साईडला पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पीठ पण एकदम मुलायम झालेलं आहे। पीठला पण 10 मिनटं ठेवायचं आहे। आता मी एका साईडला घेतलेली आहे, बघा। पुरणपोळी आपली लाटून घेतलेली आहे, कुठेच फाटलेली नाही आहे, तर तुम्ही बघू शकता। मी व्यवस्थित टाकलेली आहे। पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे, मस्त टमचटम फुगलेली आहे। आता बघा, आपली पुरणपोळी रेडी आहे। आता मी घेतलं आहे टोपामध्ये घेतलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर जिरा घेतलेला आहे, तडक्याला जिरा टाकलेला आहे, टमॅटो टाकलेला आहे। टमॅटो म्हणजे असं थोडं विरघळून द्यायचं आहे टमॅटोला। टमॅटो आपला पूर्णपणे विरघळलेला आहे। त्याच्यामध्ये आता मी घेतलेला आहे ठेचा, मिरची, लसूण, कोथिंबीर याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये। कारण तिखट थोडं मस्त लागतं खायला, तिखट, आंबट, गोड। जर तुमच्याकडे जो मसाला असेल ते टाकू शकता, पण वरून मॅगी मसाला जरूर टाकायचा, कारण त्याने चव एकदम भारी येते आमटीला। तिखट गोड आणि खायला पण मजा। बघू शकता, आपली आमटी पण आता रेडी झालेली आहे। तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता।